एक ढासळलेला कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शोभास या ठिकाणी संपन्न होते। जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये पण सर्वांनी सहभागी व्हायचं। धन्यवाद। कर्नाळा एक आमदार साहेबांनी दिले, हे पैसे वेगपटलांनी दिले, हे पैसे आमच्या महेश बारले आणि आमचे प्रशांत ठाकूरांनी आमच्या विमा होता, पण जेव्हा 5 लाख रुपये विमा संरक्षण केलं त्यावेळेला आपल्या भारतामध्ये पहिलाच कर्नाळा बँकेच्या लोकांना या खातेदारांना असण्याचा लाभ झाला। नंतर हे पैसे मिळाल्यानंतर प्रमुख सन्माननीय खासदार किरीट सोमय्या साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करायची विनंती आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय कर्मचारी कर्नाळा बँक संघर्ष समितीच्या वतीनं सन्माननीय किरीट सोमय्या साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करूया। त्याचबरोबर इथे मी स्वागत सांगतो छत्रपती शिवाजी सुस्वागतम सुस्वागतम स्वागत आहे। कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणारा पुस्तक त्याचं प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले सन्माननीय खासदार किरीट सोमय्या साहेब यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं मनापासून स्वागत या ठिकाणी करूया। आपलं मत काय? काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला आवडत नसतात, पटत नाही, परंतु राजकीय कंपल्सन मी वायकरचं प्रकरण त्यातला ते हिस्सा समजतो। आता उद्या सर्वोच्च न्यायालयात याचा निर्णय आहे, पण एक गोष्ट स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगतो, वायकरच्या हॉटेलला बेकायदेशीररित्या उद्धव ठाकरेंनी परमिशन दिली होती। हा घोटाळा 500 कोटीचा आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयाने पण त्यांच्या निकालात स्पष्ट केलं होतं। आता पॉलिटिकल कंपल्सन मुळे जर मुंबई महापालिका इक्बाल चहल वेगळी भूमिका घेत असेल पाहू। मनोज जरांगे पाटील हे फडणवीसांवर आरोप करतात, फडणवीस हे मला संपवण्याचं काम करतात, सलाईन मधून विष देण्याचं काम करतात असा थेट आरोप त्यांनी केलाय, काय सांगतात? मला असं वाटतं की काही गोष्टी अशा आहे की जे ऐकून घ्यायचे असतात। मराठा समाज असो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवणे देण्यासाठी शिंदे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत आणि देवेंद्र फडणवीस पण यात मोठं योगदान आहे। एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार की ज्याला आपण पोन्झी कंपनी एका डबल चिट फंड घोटाळा या संबंधात केंद्र सरकारने आता नवीन कायदा आणला आहे, पण त्याचबरोबर गुंतवणूक करणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं लागणार की प्रलोभनात असा संस्थांपासून लांब राहिलं पाहिजे। किरीट आत्ताचे वेगळे आता नवीन घोटाळा होऊ देत नाही ना, होत नाही आहे। ठाकरे सरकार फक्त खाण्याचंच काम करायची, म्हणून अंतिम लक्ष घोटाळे शोधणं आणि काढणं नसते, लक्ष असतं भ्रष्टाचार कमी होणं। आणि त्या दृष्टीने मोदी सरकार, मोदी साहेब स्वतः ही जी कारवाई होत आहे, तुम्हाला सांगा पनवेलचं उदाहरण घ्या ना, विवेक पाटीलला 2 वर्षाहून अधिक 3 वर्ष झाले होते जेलमध्ये आहे, तर आता दुसरा कोणी सहकारी बँकेचा घोटाळा करताना 10 वेळा विचार करणार। म्हणून मोदी साहेबांनी ईडी असो, सीबीआय असो की इन्कम टॅक्स असो याच्या द्वारा घोटाळाबाजांना सबक शिकवण्याचं काम करतात, ज्यामुळे पुढे भ्रष्टाचार कमी व्हावा। 10 वर्षात केंद्र सरकारचा एक पण मंत्री वर घोटाळ्याचा आरोप नाही झाला। काय सांगाल सर, आज पुस्तक प्रकाशन केलेलं आहे, अनेक लोकांचे फक्त इन्शुरन्स मिळाले, पैसे तसेच आहेत बुडलेले, काय सांगाल? 60,000 ठेवीदारांना म्हणजे कर्नाळा बँकेतला 99% ठेवीदारांना बहुतेकांना त्यांचे सगळे पैसे
किंवा अनेकांना 70-80% पेक्षा जास्त पैसे मिळवून देणारं प्रशांत ठाकूर आणि महेश बालदीचं कौतुक करतो. आणि त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की ज्यांच्याकडे अजून खूप प्रॉपर्टी शिल्लक आहे, कोट्यावधी रुपयाचं कर्ज देऊन अजून बाहेर आहे, तर त्याचा पण पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही पोलीस असो, धर्मादाय आयुक्त असो किंवा ही संपत्ती जप्त झाली आहे त्याची विक्री करून जे उरलेल्या ठेवीदारांचे उरलेले पैसे, शिल्लक पैसे देण्यासाठी धडपड करणार. आणि त्यांचं काय सर? 5 लाखाच्या खालच्या वेळेचा ठीक आहे, बाकीचे पहिली गोष्ट अशी आहे की 99% लोकांना पैसे मिळाले. 1% जे राहिले आहे त्यांची संपत्ती जप्त करून ती विकायचे, म्हणजे त्यांना क्रेडिट दिले आहेत. त्या कामात मधल्या काळात 2.5 वर्ष ठाकरे सरकारने हा लढा थांबवण्याचा अट्टाहास केला होता. अनेक डॉक्युमेंट गहाळ झालेली आहेत, बँकेतून मोठ्या प्रमाणात त्या काळात हेराफेरी झालेली आहे. तर म्हणून पुन्हा एकदा प्रशांत आणि महेश सोबत आम्ही त्याचा पुढचा लढ्यातला पुढचा टप्पा याला गती देण्याचा प्रयत्न करणार. यात आता ऍक्शनची गरज आहे. ऍक्शन म्हणजे जे संपत्ती होते तर त्यात सरकारने एक स्पेशल अधिकारी नियुक्त करावा लागणार. त्यासाठी आम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस कडे पाठपुरावा करणार. आमदार एक देशासाठी असा आदर्श उदाहरण म्हणजे कर्नाळा बँकेचा लढा. या निमित्ताने केंद्र सरकारने कायद्यात पण बदल केल्याने 1 लाखाच्या ऐवजी 5 लाख केले. तर मी तर खरं म्हणजे या भागातल्या नागरिकांना सांगणार की या दोघांचं सन्मान केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रासाठी असं उदाहरण आहे की अन्यायाच्या वेळी भ्रष्टाचार झाला तर त्यातनं कसं लढा पुढे घेऊन जाऊन 99% लोकांना समाधान. वायकर यांच्या बाबत महापालिकेने भूमिका